सोशल मीडियामध्ये भाजप समर्थकांनी ट्रोलिंग सुरू केल्यानंतर अखेर पुण्यामधील उमेदवार पूजा मोरेंना माघार घ्यावी लागलेली आहे। ढसाढसा रडत त्यांनी अर्ज माघारीनंतर प्रतिक्रिया दिली। पूजा मोरे याआधी 3 वेगवेगळ्या पक्षामध्ये सक्रिय होत्या, त्यामुळे त्यांचे जुने व्हिडिओ व्हायरल करून त्यांना ट्रोल केलं गेलं। पाहूया त्यावरचा रिपोर्ट। खूप मोठा भाऊ करून जे काही षडयंत्र माझ्या विरुद्ध जातं जे ती बोललीच नाही देवेंद्रजी विषयी म्हणलीच नाही हे देवेंद्रजी तुम्हाला विश्वासात नाही घेऊ शकतो निर्णय घेताना एकही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही। मी दुसऱ्या दिवशी प्रभागाच्या बाहेर पडले। मला असं वाटतं अशी संधी खूप कमी जणांना भेटते, त्याग करण्याची संधी माझ्या आयुष्यात होती। मी थँक्यू। नाशिकनंतर आता पुण्यातही भाजप निष्ठावंतांच्या दुःखाची मीडिया स्पेस मारत भाजपमधल्या उपऱ्यांनीच रडारडीचं सारं फुटेज खाल्लंय। वर्षानुवर्ष भाजपचं काम करणाऱ्यांचा पत्ता कट करत मनसेतून आलेल्या दिनकर पाटलांनी नाशिकमध्ये स्वतःसह 4 तिकीटं मिळवली आणि नंतर ते स्वतःच भाऊक झाले। इकडे पुण्यामध्ये स्वाभिमानी, नंतर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या पूजा मोरेंना भाजपनं तिकीट दिल्यानं भाजप निष्ठावंत आक्रमक झाले। अखेर पूजा मोरेंना उमेदवारी मागे घ्यावी लागली, मात्र आपल्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं असं म्हणत त्याच रडू लागल्या। मराठा आरक्षणाच्या वेळेला फडणवीसांबद्दल खालच्या भाषेत टीका केली म्हणून पूजा मोरेंना भाजप समर्थकांनी ट्रोल केलं, मात्र ते विधान आपण केलंच नसल्याचा दावा त्यांनी केलाय। मी आज भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे। मला हिंदुत्वासाठी काम करायचंय। आज आपल्या देशातलं हिंदुत्व जर कोणी पुढे घेऊन चाललं असेल तर ते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत। आणि मराठा आरक्षणामध्ये मी काम केलेली मुलगी आहे। त्यावेळेस सुद्धा सांगितलं गेलं की मराठा आरक्षणामध्ये मी भाषण करताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांवर खालच्या पातळीवर जाऊन भाषण केलं, पण ती मुलगी मी नव्हतीच। ये मैसेज भी जाना चाहिए कि जो लोग बोले कि उन्होंने पूछा पहले कि आप हिंदू हो क्या, अगर हिंदू हो तो उन्होंने मारा और मुस्लिम को नहीं मारा। ये इंडिया में मैसेज जा रहा है, ऐसा नहीं है। मैं सुबह से कश्मीर में घूम रही हूँ, मैं एक हिंदू हूँ, लेकिन मुस्लिम भाई हमारे कंधों से कंधे मिला के हमारे साथ खड़े हैं। सर्वाइव्ह झाले होते, त्यांना भेटले, त्यांनी सांगितलं की धर्म विचारूनच मारलं गेलं आम्हाला। त्यावेळेस मी स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया दिली की हो, आपल्या हिंदूंना हिंदू धर्म विचारूनच त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे। परंतु वरच्या पक्षाचं जे अंतर्गत मोठ्या लेवलला राजकारण असतं आणि त्या लोकांनी तो व्हिडिओ उचलला, तो इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल केला। याआधी 15 ऑगस्टला मांसबंदी करणाऱ्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ज्यांनी पुण्यामध्ये मोफत मांस वाटलं त्यांनाच भाजपनं प्रवेश दिल्यानं पुण्यातले भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते। त्यानंतर जनतेच्या निरोगी आयुष्यासाठी ज्यांनी पुण्यातच 5000 किलो चिकन वाटप केलं होतं त्यांनाच भाजपनं तिकीट दिल्यानं संताप उसळून आला। पूजा मोरे याआधी राजू शेट्टींच्या स्वाभिमानीमधून शेतकऱ्यांसाठी लढत होत्या, नंतर त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुरोगामी चळवळीसाठी लढल्या आणि आता आपण भाजपच्या हिंदुत्वासाठी लढत असल्याचा त्यांचा दावा आहे। या सरकारचं धोरण माझ्या बापाचं मरण झालेलं आहे। आमची मुलं शिकवायची असेल तर हे सरकार 2000 रुपये आमच्या खात्यावर टाकून आमच्या बापाकडून बीजेपीला मतदान करण्याचं स्वप्न बघताय। खऱ्या अर्थानं आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागं आम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे, तरच कावाड कष्ट करणाऱ्या आणि शेणामुतात हात घालणाऱ्या आमच्या मायमाऊल्यांचं स्वप्न पूर्ण होणार। माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये गेलेलं आहे आणि आज इथं मी खेड्यातली मुलगी शहरात आल्यानंतर 360 डिग्री मध्ये माझं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं आहे। माझा लढा मागचा शेतकऱ्यांसाठी होता, पण या पुणे शहरामध्ये आणि या शहरामध्ये शेतकरीच नाहीत, तर ही मुवमेंट सगळी लक्ष घेण्यामध्ये माझ्याकडून काही चुका घडल्या असतील। आम्ही स्वयंस्फूर्तीने त्यांना संपर्क केला, आम्ही त्यांना सांगितलं। आजही त्यांनी तुझ्या चुकीचा व्हिडिओ व्हायरल करतात, ते चुकीचं घडतं हे मला माहिती आहे, तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असं पक्ष नेतृत्वाने सांगितलं, पण स्वतः मी एक पत्नी कशी असावी, दुसऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून माघार काय घ्यावी ते या वाघिणीने दाखवलंय। नाही असं बघा, पुण्यामध्ये 2-3 ठिकाणी असं झालं। दुसरं उदाहरण तुम्हाला देईन, आमच्या सम्राट थोरात त्यांच्या मिसेसला तिकीट दिल्यामुळे आम्हाला राजेंद्र काकडेचा फॉर्म मागे घ्यावा लागला। असे अनेक ठिकाणी निर्णय झाले की ज्या ठिकाणी शेवटी पक्षाचा निर्णय जो असतो तो सामूहिक निर्णय होता, त्यावेळेला असं वाटतं की आपल्याला एखादा उमेदवाराला थांबवायचं, दुसऱ्याला तिकीट द्यायचंय आणि म्हणून आपण त्या ठिकाणी नवीन उमेदवार पक्षाचा पुरस्कृत देतो। विशेष म्हणजे पुण्यामध्ये आल्यावर पतीमुळे हिंदुत्वादी चळवळ समजल्याचा दावा मोरे करतात। दुसरीकडे स्वतः पती मात्र आपण मराठा समाजाचं काम करत असल्याचं सांगतात। चिकन वाटपावेळी दोघं नवरा बायको भाजप नेत्यांचे फोटो लावतात, नंतर मात्र धनंजय जाधव आपण छत्रपती संभाजीराजेंचं काम करत असल्याचं सांगतात। आजच्या काळामध्ये कमळाचं चिन्ह आहे, काय राष्ट्रीय पक्षांनी तिला उमेदवारी दिली, 1 नंबरमधनं माझी उमेदवारी माझ्या पत्नीची उमेदवारी नाकारली, 2 मध्ये उमेदवारी मिळाली,
काम मिळाली तर तितके तुल्यबळ कामाच्या स्वरूपातून माझ्या पत्नीने तिथे दाखवून दिलं होतं. मी जरी छत्रपती संभाजीराजांसोबत काम करत असलो, उद्याही मी त्यांच्यासोबतच काम करणार आहे, पण मी हिला सल्यूट करतो. एवढा मोठा निर्णय घेत असताना तिने पक्षहित तिचं पाहून तिने तिची भूमिका मांडली. पती हा आपल्यासाठी देव असतो. माझं मागचं आयुष्य 10 वर्षाचं 15 वर्षाचं हे पूर्ण वेगळ्या स्वरूपाचं होतं. मी ग्रामीण भागात वाढलेली मुलगी होते आणि शेतकऱ्याच्या विरुद्ध कारखानदाराचा लढा मी लढलेला होता. त्याच्या हिंदुत्वादी चळवळ ह्या चळवळी ह्या मला शहरात आल्यानंतर कळायला लागल्या. ती थांबली. तिच्या राजकीय आयुष्यात मी कधीच काटा म्हणून अडचण येणार नाही. तिच्या कामाला शुभेच्छा आहेत. माझं देखील मराठा समाजाचं जे काम आहे, माझं देखील इतर समाजासाठी जे काम आहे ते अखंड मी चालू ठेवत. तिच्या सामाजिक राजकीय कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत. हे अश्रू फक्त एकमेकांच्या विश्वासाचे आहेत. लोकांनी समजून घ्यावं. ज्यांची राजकीय कारकीर्द अजून सुरू व्हायची आहे त्या आधीच 3 पक्ष बदलून झाले आहेत. वरून आम्ही समाजसेवेसाठी राजकारणामध्ये आल्याचा दावाही होतोय. त्यात तिकीटही भेटलं नाही म्हणून ढसाढसा रडणंही सुरू आहे. कहर म्हणजे या साऱ्याची तुलना भगतसिंहासारख्या थोर महापुरुषांबरोबर केली जाते. झालेल्या एका छोट्याशा चुकीचा खूप मोठा भाऊ करून जे काही षडयंत्र माझ्या विरुद्ध जातं, गरीब कुटुंबातील असल्यामुळं त्याचा मला प्रचंड वेदना होत आहेत. स्वातंत्र्य सेनानी भगतसिंगांना देशासाठी मरण पत्करण्याची संधी भेटली. मला असं वाटतं अशी संधी खूप कमी जणांना भेटते. त्याग करण्याची संधी माझ्या आयुष्यात होती. मी त्या गेले. थँक्यू. सध्या उपरे फक्त भाजप निष्ठावंतांची तिकीटच नाहीत तर त्यांच्या वेदनांचीही स्पेस मारून नेत आहेत. निष्ठावंतांसाठी काळ कठीण आहे. एकीकडे उपऱ्यांच्या रडण्याच्या बातम्या होत आहेत आणि दुसरीकडे निष्ठावंतांचे अश्रू पुसायलाही कुणी नाहीये. आणि ज्यावेळेस शरद पवार साहेबांच्या डोळ्यामध्ये सुप्रियाताईंना भाषण करताना त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले, त्यावेळेस माझा बाप माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि खरं तर वाटलं हम किसान जीने से परेशान, दिल्ली के उस लाल किल्ले के हम भी हकदार. या दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत पोहोचणारा महाराष्ट्रामधला एकमेव नेता आहे तो म्हणजे शरद पवार. आणि त्या माणसाला ताकद देण्यासाठी आज आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे. खेड्यातली मुलगी आहे. मी चुकली असेल, शहरातल्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला मला वेळ लागेल. संघ परिवार समजून घेईल, हिंदुत्व काय ते समजून घेईल आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढच्या माझ्या आयुष्याची वाटचाल करेल. झालेल्या सगळ्या चुकांबद्दल मी माफी मागते. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.